आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। संबंध जगामध्ये सगळ्यात मोठा देश, लोकशाहीच्या दृष्टीनं भारत देश। ही लोकशाही तुम्हाला आम्हाला सर्वांना देण्याचं काम देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अहोरात्र कष्ट करून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी ही राज्यघटना या देशाला नव्हे जगाला एक आदर्श राज्यघटना अर्पण केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरं तर आज हे प्रचंड मोठे असं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे। या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल आपण जेवढं बोलावं तेवढं फार कमी आहे। खरं तर या देशाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री जी दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। आज देशाला स्वातंत्र्य म्हणून एवढी वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशाची लोकशाही मजबूतपणे टिकून आहे। त्याचं कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज त्या राजकारणावर जर मला बोलायचं झालं तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची प्रचंड मोठी गरज आहे। माझे मित्र या ठिकाणी नितीन चंदनशिवे आहेत। तर नितीन, माझा एक ठाम विश्वास आहे त्या धर्मांध आणि जातीवादी शक्तीचा जर रिमोट करायचा असेल आणि जाती जातीमध्ये जे संशयाचं वातावरण निर्माण झालेलं असेल, कारण या समाजाने खूप भोगलेला आहे। तुम्हाला माहिती असेल की या समाजाला पाठीवरती खराटा आणि गळ्यामध्ये लोटकं बांधून फिरावं लागत होतं। तो आज समाज कुठेतरी जडणघडणीच्या माध्यमातून उभा राहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा जातीवादाचं भूत संबंध देशामध्ये उभा राहतोय। पण माझा पक्का विश्वास आहे त्याचा बिमोड करायचं फक्त आंबेडकरवादी चळवळ त्याचा बिमोड करू शकते, बाकी कोणी। म्हणून मला या ठिकाणी खरं तर मला काल माझा पुण्याचा फोन आला आणि मला या कार्यक्रमाला शरदनी फोन केला आणि मग पुन्हा मी आज नक्की ठरवतो, पण मी वेळेमध्ये या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही। मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची। परंतु मी एवढंच या ठिकाणी सांगेन की या तुमच्या समाजाला शेड्यूल कास्टच्या आरक्षणाची प्रचंड मोठी देणगी दिलेली आहे। ते भविष्यामध्ये टिकणार नाही मला माहीत नाही, परंतु अशाच पद्धतीची जातीवादी चळवळ जर उभा राहिली तर 100% त्याला त्रास होऊ शकतो। त्यामुळं मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की तुमच्यासाठी एवढं मोठं बाबासाहेबांनी केलं, आज त्याचं स्वरूप बार्टीपर्यंत आलेलं आहे। मला वाटतं आता आरटी पण सेपरेट काढलं। त्या ठिकाणी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या युवकांना वगैरे उभा करण्याचं काम सुरू आहे। तर ज्या शासनाच्या योजना असतील, समजा नाही तुम्हाला शिक्षण घेता आलं, परंतु शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी तुम्ही विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या काळामध्ये त्यांनी इंग्लंडला त्यांना शिकायला जायचं होतं, त्यांना बॅरिस्टर पदवी तिथे मिळाली। तर त्या ठिकाणी त्यांनी द रुपी प्रॉब्लेम हा त्यांनी ग्रंथ लिहिला। तर त्या ठिकाणी त्याच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये मी मगाशी म्हटलं की त्यावेळेला समाज एवढा मागास होता की त्यांना मुक्तपणे फिरता येत नव्हतं, त्यांना स्वातंत्र्य नव्हतं। अशा काळामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे त्यांना त्यांची मदत झाली। पण आजची परिस्थिती तिथे तशी नाही आहे। आजच्या परिस्थितीमध्ये एखाद्या युवकाला जर उभा राहायचं असेल तर अनेक ठिकाणी ती दालनं उभी आहेत। कुणी आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच्याशी पाठीशी उभा राहू शकतो, असे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत। माझ्यावरती स्वतःवरती क्रांतिसिंह नागनाथ नायकवडी यांचे संस्कार झाले, मलाही त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली। जातीवाद आम्ही मानतच नाही आणि अलीकडच्या काळामध्ये जातमुक्त गाव ही कन्सेप्ट पुढे आली आणि ती महाराष्ट्राला कुठल्या तरी गावामध्ये दिलेली देणगी आहे। त्यामुळे जातपात आता मानायची नाही, चांगल्या विचाराची माणसं एकत्र येणं यालाच आपण भावकी म्हणायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे। त्यामुळं आपण सगळे चांगल्या विचाराचे लोक सगळे एकत्र येऊ, चांगल्या विचाराची माणसांची मनं चांगल्या पद्धतीने आपण रुजू आणि त्यांच्या अडीअडचणीला उभा राहू। हाच बाबासाहेबांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जाता येईल। पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला त्यांनी सांगितलं की उभा राहत असताना तुम्ही काय सांगितलं, त्यांनी तुम्हाला संघर्ष करायला सांगितलं।
तुम्हाला संघटित व्हायला सांगितलं, शिकायला सांगितलं. म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपली लोक बऱ्यापैकी शिकत चाललेली आहेत. आज मी प्रशासनाच्या माध्यमातून बघतो आपली लोक खूप मोठ्या पदावरती आली आहेत, पण त्यांनी सुद्धा खालच्या लोकांची काळजी घेऊन आपला बांधव कशा पद्धतीने उभा राहील ह्या पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे. आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, खरं तर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांचे विचार तुम्ही आम्ही सगळे बरोबर हातात हात घालून घेऊन जाऊ आणि जातपात हा विषय नको. आपण सगळे या ठिकाणी समता, बंधुता आणि हा कार्यक्रम पाठीमागं सुद्धा आम्ही हा स्टेजवरती कार्यक्रम घेतलेला होता. त्या ठिकाणी सदाशिव पाटील आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. मला असं वाटतं की हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सामुदायिक कार्यक्रम झाला पाहिजे. आंबेडकर ह्या कुठल्या एका व्यक्तीचे किंवा एका संघटनेचे किंवा एका जातीचे नाहीत, तर आंबेडकर हे सगळ्या लोकांचे आहेत, संबंध मानव जातीचे आहेत. अशा पद्धतीचे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना निवेदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.